12 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त हनुमानाचा जन्मोत्सव बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हर्षोल्लासात साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील नांदुरा येथील आशिया खंडातील सर्वात उंच अशी 107 फूट हनुमानाच्या मूर्तीला सकाळी जलाभिषेक करून व तब्बल 250 किलोचा फुलांचा हार चढवून हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। जय श्रीराम, जय हनुमान। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्येतु। मैं महाराज है नांदुरा शहर में विराजमान 105 फुट महाकाय हनुमान जी का पुजारी है और ऊपर भी है श्री तिरुपति बालाजी संस्थान अपना भव्य दिव्य सुंदर मंदिर है। इसमें विराजमान श्री लक्ष्मी पद्मावती सहित श्री बालाजी मंदिर है और गणेश मंदिर भी है और उसकी बाजू में श्री लक्ष्मी नरसिंह भगवान है और विशेष मनोकामना स्तंभ है। बालाजी भगवान के सामने गरुड़ भगवान है। इसका मंदिर का विशेष ऐसी है आपला नांदुरा में शहर में म्हणजे बुलढाणा जिला में नांदुरा शहर अपना राजमार्ग क्रमांक 6 में विराजमान 105 फुट महाकाय हनुमान जी 2001 में उनकी पुरी से अपना महाराज की शंकराचार्य हाथ से विशिष्टते आध्वर्य से आणि रेड्डीपालम श्रीनिवासाचार्य उनकी वैखानस आगम संप्रदाय के हिसाब से तिरुपति से पंडित आके यहाँ पे हनुमान जी को प्राण प्रतिष्ठा किया हो चुका है। और हनुमान जी जब से यहाँ पे अनेक भक्त श्रद्धालु आस्था लोग यहाँ पे आते हैं, भगवान को अभिषेक करते हैं, पूजा करते रहते हैं। और बालाजी का और चैत्र पौर्णमी का भी है प्राण प्रतिष्ठा हो चुका है। इसमें हनुमान जी का हर चैत्र पौर्णमी का विशेष उत्सव सादर करते हैं और हनुमान जी का प्रातःकाल 5:30 बजे पहाटे गीत म्हणजे सुप्रभात से शुरुआत होके हनुमान जी को षोडशोपचार पूजा आणि विशेष कलश पूजा, गणेश पूजा, त्यानंतर महाकाय हनुमंताच्या पंचामृत म्हणजे दूध, दही आणि घी आणि शहद आणि शक्कर आणि सुगंध द्रव्य से महाकाय हनुमान जी को ऐसा जलाभिषेक करते हैं। बाद में पंचामृत अभिषेक होने के बाद हनुमान जी को विशेष नागिन पान म्हणजे विड़ाची पान से 1008 से विशेष मंत्र उच्चार करके यजमान के हाथ से पूजा करते। उसके बाद हनुमान जी का वस्त्र धारण और नूतन वस्त्र धारण करके हनुमान जी को विशेष पूजा करके आरती और निवेद्य करके दोपहर को 12 से 1 बजे तक महा होम हवन करते हैं हनुमान जी का। उसके बाद 1 बजे अन्न प्रसाद अनेक कम से कम यहाँ पे 2 से 4,000 5,000 लोग महाप्रसाद स्वीकार करते रहते हैं। यहाँ पे अन्नदान होती है, अनेक लोग श्रद्धालु यहाँ पे आके अन्नदान के भी दान देते रहते हैं। और भी मंदिर भी बालाजी मंदिर में भी हर गुरुवार और हर शनिवार भी है श्री मोहनराव नारायणराव नेत्रालय और श्री बालाजी संस्थान हनुमान जी संस्थान में भी अन्नदान वितरण चालू रहते हैं। और विशेष हनुमान जी को या चैत्र पौर्णिमा का दिन आणि होम हवन होने के बाद महाप्रसाद होने के बाद शाम को 5 बजे भव्य दिव्य सुंदर शोभा यात्रा म्हणजे नांदुरा नगर परिसरात मिरवणूक ताल मृदंग वाद्य सहित आणि आपला तिरुपति बाला संस्थानचे अध्यक्ष आणि सचिव सर्वांचे निर्माण समिति सदस्य सभी भक्तगणों से यहाँ पे उत्सव चालू रहते। शाम को 5 बजे से रात को 10 बजे तक यहाँ से समाप्त हो चुका है। हनुमान जी का ऐसे चैत्र पौर्णिमा का ये हनुमान जयंती महोत्सव अति सुंदर है, हर साल चालू रहते हैं। अभी इसमें बालाजी उत्सव भी है। चैत्र पौर्णिमा का बालाजी को वाट दिवस बोलते हैं। उसी दिन चैत्र पौर्णिमा का बालाजी का 2016 में उनकी स्थापना हो चुका है। वहाँ से बालाजी का ब्रह्म उत्सव बोलते हैं, वहाँ से कार्यक्रम शुरू होते हैं। श्री राम नवमी भी उत्सव भी होते हैं यहाँ पे, प्रभु राम का जन्म उत्सव होते हैं। जब दूसरे दिन से यह बालाजी उत्सव और हनुमान जयंती का महोत्सव, इसके बाद में मिलनों वगैरह सब कार्यक्रम से सभी का दिग्विजय हो जाती है। जय श्री राम, जय श्री राम, जय हनुमान, जय हनुमान। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर नांदुरा जवळच असलेल्या 107 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्याभरातूनच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातील भाविक सकाळपासूनच गर्दी करीत होते। अतिशय विशालकाय अशी ही मूर्ती असून राज्यभरात प्रसिद्ध आहे। सर्वप्रथम समस्त हिंदू बांधवांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सन 2000 मध्ये माझे वडील स्वर्गीय श्री मोहनरावजी यांच्या अध्यक्षतेखाली श्री तिरुपति बालाजी संस्थान याची स्थापना झालेली आहे। इथे सर्व जे उभे आहेत
श्री तिरुपती बालाजी संस्थानचे निर्माण समिती सदस्य आणि नांदुरा पंचक्रोशातील सर्व हिंदू बांधव व विशेष म्हणून नांदुरा हिंदू बांधव यांच्या सर्वांच्या सहाय्य आणि सहकार्याने सन 2000 मध्ये 105 फूट उंच अशी श्री भगवान हनुमानजी यांची मूर्ती उभारण्यात आली. सन 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स याच्यामध्ये सर्वात उंच अशी हनुमानजीची मूर्ती आहे म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स यामध्ये नोंद झालेली आहे. त्या वर्षापासून आजपर्यंत चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जन्मोत्सवाचा कार्यक्रम श्री तिरुपती बालाजी संस्थान दरवर्षी साजरा करत आहे. त्यानिमित्त आपण हनुमान जन्मोत्सवानिमित्त 2.5 ते 3 क्विंटल हार याचा माल्यार्पण आपण भगवान हनुमानजी यांना करतो. ते विशेष म्हणजे आपले जे गजानन वायचोड काका आहेत, पुरुषोत्तम काका, त्यांच्या सहकार्याने दरवर्षी आपण ते हारची तयारी करतो. पुन्हा सर्व हिंदू बांधवांना माझ्यातर्फे श्री तिरुपती बालाजी संस्थानतर्फे सर्वांना हनुमान जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम भक्त. ही तिरुपती बालाजी संस्थान मोहनराव नारायणा संस्थानच्या अंतर्गत 105 फूट हनुमान मूर्ती विश्वप्रसिद्ध आहे आणि ही मूर्ती जगप्रसिद्ध असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मूर्तीची नोंद केलेली आहे. आणि नांदुरावासियांना खरोखरी गर्वाची बाब आहे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे नांदुरा गाव आहे आणि या मूर्तीचं खूप प्रसिद्धी आहे. कारण लांबून लांबून लोक इथे दर्शनाला येतात आणि या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की ही नॅशनल हायवेवरच मूर्ती आहे आणि या मूर्तीसाठी त्यांनी भरपूर परिश्रम केले. आंध्रामधून काही कलाकार येऊन या कलाकारांनी ही मूर्ती साकारलेली आहे आणि दर हनुमान जयंतीला 5 क्विंटलचा हार रिमोट कंट्रोलद्वारे या मूर्तीला चढवण्यात येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या उत्सवासाठी, या उत्सवाचं दर्शन घेण्यासाठी, या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक पंचक्रोशीतील बरीचशी मंडळी इथे उपस्थित असते आणि रोज इथं कार्यक्रम होतात. हनुमान जयंतीला बऱ्याचशा कथा, रामायण कथा, नंतर सुंदरकांड असे बरेचसे कार्यक्रम इथे आयोजित करण्यात येतात आणि पंचक्रोशीतील सर्व मंडळी या उत्सवाचा आनंद घेतात आणि संध्याकाळी मिरवणूक निघते पूर्ण संपूर्ण गावातून आणि या कार्यक्रमाचा असा उत्साह जल्लोष असतो. जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्री हनुमान. आज श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा नांदुरा येथील विख्यात अशा 105 फूट उंच श्री हनुमंतरायाच्या मूर्तीच्या परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या मूर्तीला दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 2.5 क्विंटल फुलांचा हार यावेळी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने अर्पण करण्यात आलेला आहे. दरवर्षी विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. वर्षभर या ठिकाणी श्री हनुमान व्रत महोत्सव आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. यावर्षी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच महाकाय मूर्तीला पंचामृताभिषेक आणि इतर पूजाविधी मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती आणि परिसरातीलच नव्हे तर आसपासच्या प्रदेशातील नागरिक भाविकसुद्धा मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज या ठिकाणी हा हनुमान जयंती महोत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात, भक्तिभावात, उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांना सुद्धा श्री हनुमान जन्मोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम, जय हनुमान. नांदुरा येथून पुरुषोत्तम भातुरकर व बुलढाणा येथून महेंद्र मिश्रा यांचा हा वृत्तांत.